नमस्कार. माणसाच्या एकंदर इतिहासामध्ये एकूण 3 कालखंड पडले जातात. पहिला भाग आहे चाकांचा शोध लागण्यापूर्वी. दुसरा कालखंड आहे चाकांचा शोध लागल्यानंतर. आणि दुसरा भाग आहे वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यानंतर. वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यानंतर वाहतूक दळणवळण अतिशय वेगाने आणि जग आणखी जवळ आलं. या जवळ आलेल्या याचा फायदा माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करून गेला. हे काय आहे नेमकं? हे प्रचंड जाळं आज रेल्वेचं आहे. ते भारतात आहे, जगभरामध्ये आहे. आणि जगभरामध्ये मालवाहतूक ही जास्त करून रेल्वेच्या माध्यमातून होते. आज आपल्याकडे संजय दामले आहेत. संजय दामले हे रेल्वेच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञ समजले जातात. संजय दामले यांच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे प्रश्न नेमके काय आहेत हे आपण नीट समजून घेऊया. नमस्कार संजयजी. नमस्कार. जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. संजयजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की हे माणसाच्या आयुष्यातले भाग सांगितले, मी कालखंड सांगितले, पण रेल्वेच्या कालखंडामध्ये किती भाग पडतात? म्हणजे किती ढोबळपणाने महत्त्वाचे भाग किती आहेत? 1847 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, सगळ्यांना माहिती. त्यात वेगळं सांगण्यासारखं काही नाही. त्यावेळी असफ अली हे पहिले रेल्वे मंत्री होते. त्याच्यानंतर जॉन मथाई आले. त्याच्यानंतर 1963 सालापर्यंत साधारण हा पहिला कालखंड दिला आपण. त्या कालखंडामध्ये पहिले जे 2 रेल्वे मंत्री होते त्यांना जेमतेम 6 महिने मिळाले कार्यकाळासाठी. त्याच्यानंतरचे जे 3 रेल्वे मंत्री आले त्यांना बऱ्यापैकी वेळ मिळाला. पण आता हा कालखंड फार जुना झालेला आहे. त्यामुळे त्याच्याशी ते आज तसं म्हटलं तर विचारात घ्यायला नको, कारण तेव्हाच्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. आज खूप बदल झालेला आहे. त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे तो 1963 पासून 2015 पर्यंतचा आहे. दुसरा कालखंड म्हणेन मी त्याला. बरोबर. त्या काळामध्ये एकंदर 52 वर्षांचा तो काळ आहे. 35 रेल्वे मंत्री येऊन गेले आणि 52 वर्षात. ओके. 35 रेल्वे मंत्री, पण कार्यकाळ 37 झाले. ओके. कारण ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांना 2-2 रेल्वे मंत्रीपद मिळाले. हा झाला दुसरा कालखंड. हा कालखंड सदानंद गौडांपाशी येऊन संपतो. मोदींचं सरकार 14 साली आलं. त्यावेळी पहिल्यांदा रेल्वे मंत्री सदानंद गौडा होते कर्नाटकमध्ये. ओके. पण त्यांचाही कालखंड जेमतेम 6 महिन्यांचा होता. त्याच्यानंतर सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले. त्याच्यानंतर पियुष गोयल आणि आज अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री. आता ह्या 3ही रेल्वे मंत्र्यांना कमीत कमी 34 महिन्यांचा कालखंड मिळाला. आता दुसरा जो कालखंड होता त्याच्यात अनेक दिग्गज येऊन गेले. म्हणजे त्याच्यात ममता बॅनर्जी होत्या, लालू प्रसाद होते, दंडवते होते, जॉर्ज फर्नांडिस होते. सगळी दिग्गज मंडळी होती आपापल्या परीने. पण रेल्वेमध्ये पाहिजे तशा सुधारणा त्या काळात नाही झाल्या. हे म्हणजे दुर्दैव आहे देशाचं, पण ते नाही झालं. त्याचं मुख्य कारण असं होतं की सरासरी 1.5 वर्षाचाही कालखंड एका रेल्वे मंत्र्याला मिळाला नाही. आता रेल्वे हा विषय एवढा मोठा आहे, आवाका त्याचा एवढा मोठा आहे की त्या खात्याबद्दल माहिती करून घेणं आणि स्थिर स्थावर होणं याच्यासाठीच मोठा वेळ लागतो. स्थिर स्थावर होईपर्यंत त्यांना पद सोडायला लागलं. हे सतत 52 वर्ष असंच घडलं. त्याच्यामुळे रेल्वे खूप मागे पडली. त्याच्यानंतर जे रेल्वे मंत्री आले त्यांना मात्र बऱ्यापैकी कालावधी मिळाला हातात. आता हे झालेलं असताना अपेक्षा जी होती की आता यांना कालावधी मिळाली, स्थिर स्थावरता मिळालेली आहे, स्थिर स्थावर झालेले आहेत, रेल्वे यंत्रणा नेमकी कशी आहे, काय करायला पाहिजे हे त्यांना बऱ्यापैकी कळलेलं असणार. कालावधी जास्ती मिळालेली, त्यामुळे अपेक्षा होती की रेल्वे झपाट्याने प्रगती करेल आणि तसं चित्रही उभं केलं गेलं. पण हे चित्र उभं करताना एकच बाजू कायम दाखवली गेली. त्याची दुसरी बाजू काय हे जाणीवपूर्वक लपवलं गेलं. मी स्पष्टपणे सांगतो, जाणीवपूर्वक लपवलं गेलेलं आहे. आणि आज मी जे बोलतो आहे त्यामागे हाही एक उद्देश आहे. आतापर्यंत असं दिसेल तुम्हाला की रेल्वे ह्या विषयावर युट्यूबवर तुम्हाला असंख्य व्हिडिओ सापडतील. बहुतेक प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सरकारचे प्रवक्ते असल्यासारखंच सांगतात. म्हणजे सरकार जी माहिती देईल किंवा रेल्वे मंत्रालय जी माहिती देईल तीच माहिती तशीच आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. खोलात शिरून त्यापेक्षा वेगळं काही आहे का, वस्तुस्थिती काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न फार कमी लोकांनी केलेला आहे. त्यामुळे एक बाजू जी आहे रेल्वेची ती आपल्याला कधीच दिसलेली नाहीये आणि ते दिसणं आवश्यक आहे.
आता हे दाखवताना जे सत्य आहे ते काही जणांना बोचण्याची शक्यता आहे, पण त्याला काही पर्याय नाही. कारण कधी ना कधी कोणी ना कोणी हे करायलाच पाहिजे. रेल्वेचं खरं चित्र काय आहे हे कुठेतरी लोकांसमोर उभं राहिलं पाहिजे, असं माझं मत आहे. बरं, रेल्वेचे जे काही प्रश्न आहेत हे अनेक बदलत राहिले. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते प्रश्न सुद्धा बदलत गेले. तर ते साधारणतः ढोबळप्रमाणे कुठले कुठले प्रश्न होते आणि त्यामध्ये काय बदलत आणि आजचे प्रश्न काय आहेत नेमके? कसं आहे माहितीये का, ज्यावेळी पहिला कालखंड होता म्हणजे साधारण 63 सालापर्यंत, ओके, त्यावेळी खूप वाईट परिस्थिती होती. आर्थिक परिस्थिती म्हणजे भारत दिवाळखोरीच्याच भारताची एकंदर आर्थिक स्थिती फारच वाईट होती. औद्योगिकरण चालू होतं, त्यातही त्याच्यासाठी पैसा पाहिजे होता. तो पैसा तिथे बऱ्यापैकी गेला आणि त्यामुळे रेल्वेला पाहिजे तसा पैसा मिळाला नाही सुरुवातीच्या कालखंडात. नंतर अस्थिरता एवढी होती की एक मंत्री आला, स्थिर स्थावर होईपर्यंत गेला. या सगळ्यामध्ये रेल्वे मागे पडत गेली. ज्या वेळी म्हणजे सुरुवातीला अशी स्थिती होती की भारत आणि चीन यांच्यामध्ये त्या दृष्टीने फार फरक नव्हता. जिथे भारत आहे तिथेच साधारण चीन होतं. पण नंतर चीनमधली परिस्थिती झपाट्याने बदलली आणि आज 550 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी बनवण्यापर्यंत चीननी मदत मारलेली आहे. बुलेट ट्रेनचं सगळ्यात मोठं जाळं आज चीनमध्ये आहे की फ्रान्स सुद्धा, म्हणजे एकेकाळी फ्रान्स अव्वल मानला जायचा, आता ते अव्वल स्थान त्यांचं धोक्यात आलेलं आहे. ते स्थान आता चीननी मिळवलेलं आहे. त्या तुलनेत बघितलं तर भारत कुठेच नाही आहे असं दिसतंय. म्हणजे आज इथे सर्वात वेगवान जी गाडी आहे दिल्ली वाराणसी वंदे भारत, किती वेग आहे तुम्हाला माहिती आहे? ताशी सरासरी वेग आहे 95 किलोमीटर. सगळ्यात वेगवान गाडीची स्थिती आहे. आणि एक्सप्रेस म्हणून सांगितल्या जाणाऱ्या अनेक गाड्या अशा आहेत की ज्यांचा सरासरी वेग तशी 40 किलोमीटरही पडत नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जी वेगवान गाडी आहे ती जगाच्या तुलनेने सगळ्यात स्लो आहे. स्लो म्हणजे काय, कुठे स्थानच नाहीये. ओके. की ज्या सेमी हायस्पीड गाड्या म्हटल्या जातात त्या सुद्धा ताशी 160 किलोमीटर ते 250 किलोमीटर एवढा वेग असलेल्या असतात. ओके. ज्या गाड्या खऱ्या अर्थाने वेगवान आहेत त्या सगळ्या गाड्यांचा वेग 250 किलोमीटरपेक्षा जास्ती असतो. तरी काही वेळा तर तो 450 किलोमीटर पण जातो. किंवा चाचण्यांमध्ये होतं, हे नियमितपणे तसं होत नाही, पण 550 किलोमीटरच्याही पुढे वेग गेलेला आहे. त्या तुलनेत आपण कुठेच नाही. पण आता सरकार तर असं म्हणतंय की गाड्यांचा वेग वाढवलाय वगैरे, तर ते काय आहे नेमकं? मग कसं आहे माहितीये का, आता ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की वंदे भारत ही जी संकल्पना आणली आहे, नवी संकल्पना आहे की तिथे तुम्हाला वेगळं स्वतंत्र लोक दिसत नाही. दोन बाजूंना लोको पायलटच्या केबिन असतात, सगळं नियंत्रण तिकडून होतं आणि जी ऊर्जा तारांमधनं मिळते ती ऊर्जा अनेक ठिकाणी म्हणजे 2-3 ठिकाणी ती वितरित केली जाते आणि तिथून त्या ट्रॅक्शन मोटर चालतात आणि त्याच्यावरती गाडी चालते. स्वतंत्र लोक त्याच्यासाठी नसतं. ओके. आणि हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे असं सांगितलं जातं की त्या गाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो असं सांगितलं जातं. चाचणीमध्ये तो 180 किलोमीटर झाला आहे आणि 200 किलोमीटर पर्यंतही जाऊ शकेल असं सांगतात. पण एकीकडे हे सांगत असताना दुसरीकडे एक गोष्ट जाणीवपूर्वक लपवली जाते. तुमची गाडी अशी 160 किलोमीटर वेगाने जाण्याची क्षमता असलेली असेल किंवा 200 किलोमीटर जाण्याची त्याची क्षमता आहे, पण ती ज्या रुळांवर चालते त्या रुळांची तेवढी क्षमता आहे का हे नाही सांगितलं जात. ताशी 160 किलोमीटरनी कधी जाऊ शकते, जेव्हा रुळ त्या स्थितीत असतील तेव्हा. रुळांची स्थिती आज अशी आहे की दिल्ली ते मथुरा ह्या अंतरामधला काही भाग असा आहे, फक्त काही भाग, संपूर्ण नाही तेही अंतर, तिथे ताशी 160 किलोमीटर वेगाने गाडी चालू शकते. बाकी देशभरात कुठेही रुळांची स्थिती अशी नाहीये की गाडी 160 किलोमीटर वेगाने चालते. मग आता हे जे सगळं केलं जातंय, वंदे भारतसाठी मोठा खर्च केला जातोय, त्याच्यासाठी इतर महत्वाचे विषय दुर्लक्षित होत आहेत. त्या वंदे भारतचा उपयोग का हा प्रश्न आहे माझा. कारण जर गाडी आता सगळ्यात वेगवान गाडी मगाशी मी सांगितलं ताशी 95 किलोमीटर वेग आहे. सगळ्यात कमी वेगवान जी गाडी आहे तिचा सरासरी वेग ताशी 58 किलोमीटर पण नाहीये. मग जर गाडी 58 किलोमीटर वेगाने जाणार नसेल तर वंदे भारतची गरज काय त्याच्यासाठी? आहेत त्या गाड्या चालतायत की त्यापेक्षा जास्ती वेगाने चालतायत. वंदे भारत पाहिजे कशाला? अनेक मुद्दे आहेत, हा एक मुद्दा आहे. वंदे भारतला माझा स्पष्ट विरोध आहे आणि रेल्वे खूप चुकीच्या मार्गाने जाते, माझं स्पष्ट मत आहे असं. म्हणजे विरोधाचं कारण काय नेमकं? कारण त्याच्यावरती अनावश्यक खर्च जास्त होतोय म्हणून विरोध आहे की त्याच्यावरती नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे ते
फायदेशीर आहे असं सांगितलं जातं सरकारकडून. कसं आहे पण माहितीये का? ऍक्च्युली काय आहे त्याची कसं आहे नेमकी माहितीये का? वस्तुस्थिती काय? एक सांगतो. पहिली गोष्ट, सरकारकडनं हा प्रचार केला, प्रचारच म्हणेन मी, कारण हे खरं नाहीये. प्रचार केला जातो की ही गाडी अत्याधुनिक आहे. गाडी अजिबात अत्याधुनिक नाहीये. सगळ्या म्हणजे सेमी हायस्पीड रेल्वे सांगितली जाते ही. सेमी हायस्पीड आणि त्याच्यावरच्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांमध्ये सगळ्यात बेसिक तंत्रज्ञान असतं टिल्टिंग टेक्नॉलॉजी. हे तंत्रज्ञान येऊन 30 वर्ष होऊन गेलेली आहे. ओके. ज्या सेमी हायस्पीड गाड्या आहेत त्या सेमी हायस्पीड गाड्यांमध्ये सगळीकडे हे तंत्रज्ञान आहे. ते बेसिक तंत्रज्ञान इथे नाही. मग ही गाडी कुठल्या आधारावर तुम्ही अत्याधुनिक आहे असं सांगतो? हो, मग ही सरकारची लबाडी आहे. लबाडी आहे, मी तर स्पष्टपणे सांगतो, लबाडी आहे. आणि अतिशय नुकसानकारक गोष्ट आहे वंदे भारत. हे कुठल्याही दृष्टीने तुम्ही विचार करा. आज कशी गोष्ट सांगतो, वंदे भारतला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं. ती गाडी कुठल्याही परिस्थितीत विना अडथळा पुढे जाईल हे बघितलं जातं. मग त्याच्यासाठी त्या गाडीच्या मार्गात ज्या काही गाड्या असतील सगळ्या गाड्यांना बाजूला टाकलं जातं. एका गाडीमुळे 10 गाड्यांचं वेळापत्रक बिघडतं, त्यांचा सरासरी वेग कमी होतो. मग ही जर सगळी गोळाबेरीज केली तर एका वंदे भारतमुळे सगळ्या गाड्यांचा वेग जो कमी होतो तो हिशोबात धरला, वेळापत्रक सरासरी वेग वाढत नाही, कमी होतो. तुमची एक गाडी ताशी 75-80 किलोमीटर वेगाने जाईल, पण ज्या गाड्या 50 किलोमीटरने जात होत्या त्यांचा वेग 48 किलोमीटरवर येतो त्याच्यावर, कारण त्या बाजूला पडतात वंदे भारतसाठी. पण मला एक सांगा की वंदे भारतचा जो काही गाजावाजा केला जातो सरकारतर्फे, तर ते खाजगीकरणाकडचं एक पाऊल आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे. कारण साधी गोष्ट आहे, वंदे भारतचं भाडं विमानाशी तुलना करता येईल एवढं असतं अनेकदा. आणि ते ह्याच्यासाठी आहे की ज्या गाड्या कमी प्राधान्याच्या, जिथे उत्पन्न फार मिळत नाही, तिथे कोणी खाजगी प्लेयर येणार नाही, शक्यच नाहीये ते. कारण पैसा मिळाला तरच कोणी खाजगी माणूस तिथे येणार. खाजगीकरण अशाच गाड्यांचं होणार की जिथे जो पैसा गुंतवेल त्याला पैसा कमावण्याची संधी आहे. ती संधी जिथे नाही तिथे ते होणारच नाहीये काही झालं. ओके. त्यामुळे हे खाजगीकरणाच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं मी म्हणतो. आज तुम्हाला त्या गाड्या खाजगी दिसत नाहीयेत, पण कालांतराने ते होईल, नक्की होईल. मग वंदे भारत जे काही गाजावाजा केला जातो त्याचं सगळं खाजगीकरण होणार, नक्की होईल. त्याच्यासाठीच चाललेलं आहे सगळं. ओके. हा झाला एक त्यातला भाग. दुसरा भाग घेतले की त्यातल्या तांत्रिक अडचणी, रेल्वेमधल्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत की त्या तांत्रिक अडचणीवरती आपण मात करू शकतो, पण त्या तशाच राहून जातात. हे दुर्लक्ष असल्यामुळे प्रशासनाचं त्यामुळे होऊ शकतात. अशा कुठले प्रश्न आहेत? कसं आहे माहितीये का, एक गोष्ट मी सांगतो की आता रेल्वे खातं जे आहे, रेल्वे मंत्रालय, त्याचं मुख्यालय रेल भवन हे आहे दिल्लीला. म्हणजे सर्वसामान्य माणसांचं काय समज आहे की जे काही निर्णय घेतले जातात ते तिथे घेतले जातात, तिथून मग पुढे दिशानिर्देश दिले जातात आणि सगळे निर्णय राबवले जातात. प्रत्यक्षात आज परिस्थिती तशी नाही की रेल्वे मंत्रालय, रेल भवन हे मुख्यालय आहे, नाही असं नाही, पण बरेचसे निर्णय रेल भवन मधून घेतले जात नाही. मी स्पष्टपणे सांगतो. आणि त्याच्यासाठी मी म्हणजे हेही सांगतो की हे मी कशावरनं सांगतोय ते, कारभार रेल भवन मधनं चालत नाही रेल्वे मंत्रालयाचा. बहुसंख्य गोष्टी पंतप्रधान कार्यालयातनच चालतात. आता पंतप्रधान कार्यालयातनं चालतात म्हणजे असं नाही की पंतप्रधान सगळे निर्णय घेतात. एक माणूस एवढ्या गोष्टी करू शकत नाही. पंतप्रधान कार्यालयातनं निर्णय घेतले जातात म्हणजे पंतप्रधान कार्यालयातली नोकरशाही ते निर्णय, आणि ते निर्णयानंतर अंमलबजावणीसाठी रेल्वे. आता याच्यात 2 गोष्टी मी सांगतो, त्याच्यावर माझं म्हणणं तुम्हाला पटेल. पहिली गोष्ट, आता काही महिन्यांपूर्वी एक नवीन संकल्पना आली रेल्वेमध्ये. अनेक रेल्वे स्थानकांवर सेल्फी पॉइंट उभे केले. आता हे कशासाठी केलं नेमकं, हा माझा प्रश्न आहे की त्यामुळे रेल्वेचा सरासरी वेग वाढणार नव्हता, प्रवास अधिक सुरक्षित होणार होता का, काही संबंध नव्हता. प्रवास अधिक सुखकारक होणार होता, काही संबंध नव्हता. तरी ते केलं. तिथे कटआउट कोणाचे लावले? पंतप्रधानांचे. तो राजकीय निर्णय होता निश्चितपणे. काय कारण आहे, काय संबंध आहे, कशासाठी केलं हे? निश्चितपणे हा राजकीय निर्णय आहे, शंकाच नाही काही. दुसरी गोष्ट, 3 जून 2023 या दिवशी मुंबई मडगाव वंदे भारतचं उद्घाटन होणार. ते उद्घाटन 3 तारखेला झालं नाही, कारण 2 जूनला बालासोरला
भयानक अपघात झाला. म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासातला काळा दिवस म्हणेन मी, असा अपघात झाला. आपले रेल मंत्री गेले लगेच धावत तिकडे बालासोरला, कारण भागच होतं. 300च्या वरती माणसं गेली, अधिकृत आकडा 300 आहे, प्रत्यक्षात किती गेली कोणाला माहित नाही. पण भयानक अपघात होता, त्यामुळे रेल मंत्र्यांना तिथे धाव घेणं भाग होतं. रेल मंत्री गेले, त्याच्या भागावर पंतप्रधान गेले. मग ते वंदे भारतचं करायचं काय, त्याला हिरवा झेंडा कोणी दाखवायचा. मग पंतप्रधान ते 18 तास काम करतात, सतत व्यस्त असतात, वेळ कुठे आहे त्यांच्याकडे. वेळ मिळाला त्यांना 24 दिवसांनी. 27 तारखेला उद्घाटन झालं, हिरवा झेंडा पंतप्रधानांनी दाखवला. नंतर ती वंदे भारत सुरू झाली. 24 दिवस केवळ ह्या कारणासाठी वंदे भारत सुरू नव्हती झाली. आता या गोष्टीला काय म्हणायचं, पीएमओ मधनच कारभार चालतो ना, त्याशिवाय ही गोष्ट शक्यच नाहीये. बरोबर. आणि वंदे भारतला विरोध असण्याचा हे पण एक कारण आहे. आता मुंबई मडगाव वंदे भारत किती डबे आहेत तुम्हाला माहिती आहे? 16 डब्यांची नाहीये, 8च डबे आहेत वंदे भारत. मुंबई मडगाव वंदे भारतला 8च डबे आहेत. अलीकडच्या काळात जे आता लातूरला सुरू झाली, जालन्याला सुरू झाली, मुंबई जालना, 8च डबे आहेत. का? ते जेवढ्या वेगाने डबे तयार व्हायला पाहिजे तेवढ्या वेगाने डबे तयार होत नाही. त्यांना घाई झालेली आहे, झपाट्याने वंदे भारत आणायचे त्यांना. मग डबे कमी पडतात, मग आणायच्या कशा गाड्या? मग 16चे डबे 8 झाले. अलीकडच्या काळात ज्या गाड्या आल्या सगळ्या 8 डब्यांच्या आहेत. आधीच्या वंदे भारत आल्या त्या 16 डब्यांच्या होत्या, पण आता ते नाहीये. म्हणजे आता 16 डब्यांची जी वंदे भारत आहे तिला पुढे आणि मागे दोन्हीकडे लोको पायलट साठी केबिन असतं, तेवढी जागा त्यातनं जाते. 8 डब्यांची वंदे भारत असली तरी दोन्हीकडेच केबिन असतात, तिला एकाच बाजूला केबिन आहे. प्रचारासाठी दिशाभूल केली जाते. ऐका कसं आहे, दोन्ही बाजूला लोको पायलट साठी केबिन आहे. 8 डबे म्हणून एकाच बाजूला केबिन आहे असं होत नाही, म्हणजे तिथे जागा अजून कमी होते प्रवाशांसाठी. बरोबर. 16 डब्यांची वंदे भारत फक्त 1178 प्रवासी त्यातनं जाऊ शकतात. इथे तर ते प्रमाण अजून कमी होतं, 550 पर्यंत तो आकडा येतो. फक्त 550 प्रवाशांसाठी तुम्ही गाडी सुरू केली, ती पण किती दिवस? आठवड्यातून 3 दिवस. कशासाठी आहे? आणि मग त्याबद्दल मिळालं काय प्रवाशांना? वंदे भारतनी जे जातील ते राजासारखे मजेत जातात, बाकी प्रवाशांचं काय? एकेरी आहे, वीर नंतर वाहतुकीवर खूप बंधनं येतात त्याच्यामध्ये. समोरून गाडी आली तर एक कुठल्या तरी गाडीला बाजूला जायला लागतं, म्हणजे तिथे सरासरी वेग आधीच कमी पडतो. त्याच्यात तुम्ही वंदे भारतला प्राधान्य देण्यासाठी ती पुढे काढणार, बाकी लोकांनी काय करायचं? बाकीच्यांचा विचार कोणी करायचा? तुम्ही 1% प्रवाशांचा विचार करताय, 99% विचार कोणी करायचा? बहुजनांचा विचार कोणी करायचा? रेल्वेसाठी सारखी दुसरी यंत्रणा आहे का भारतात? नाही. मग हे रेल्वेनेच करणं अपेक्षित आहे ना. कुठे करते रेल्वे? विरोध ह्याच्यासाठी पण आहे. बरोबर आहे. तुम्हाला नेमकं म्हणायचं की वंदे भारतवर जो काही खर्च, अनाठाई खर्च होतोय, तो खर्च जर सर्वसामान्य गाड्या ज्या आता रेग्युलर गाड्या आहेत त्याच्यावरती जर केला तर रेल्वेची यंत्रणा आणखी चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. निश्चितपणे असं तुम्हाला म्हणायचं. साधी आकडेवारी तुम्हाला सांगतो. सुरुवातीच्या काळात ज्या वंदे भारत आल्या त्या एका वंदे भारतसाठी 115 कोटी रुपये खर्च येतो. आता तो खर्च वाढला आणि तो 140 कोटींच्या घरात गेला. ओके. आता आपल्याकडे ICF कोच बाद केलेले आहेत, त्या गाड्या नाही. त्या 24-26 डब्यांच्या यायच्या, त्या गाड्या आता नाहीयेत. त्याच्या जागी आले LHB कोच, त्या गाड्या 22 डब्यांच्या असतात, जास्तीत जास्त 22 डबे असतात. आणि ते बरोबर आहे, म्हणजे त्याच्यात चुकीचं काय नाही, कारण त्यांची आसन क्षमता जास्ती आहे, त्यांची लांबी जास्ती असते, त्यामुळे 24 डब्यांच्या जागी 22 डबे आले, ते ठीक आहे. आता ही LHB कोचवाली जर गाडी आणली तर तिला वेगळं इंजिन लावायला लागतं, हिला वेगळं इंजिन नसतं, स्वतंत्र इंजिन नसतं. इंजिनचा खर्च जरी हिशोबात झाला ना, समजा आता WAP7 लावलं तर त्या इंजिनचा खर्च हिशोबात धरूनही या गाडीचा खर्च 70 कोटीच्या पुढे नाही जात. ओके. आणि वंदे भारतचा खर्च 140 कोटी एका गाडीचा. 16 डब्यांची असेल तर, 8 डब्यांची असेल तर 70 कोटी नाही, त्याच्यापेक्षा वरती जात असेल थोडा. आता जी 22 डब्यांची LHB ची गाडी चालते, इथे तुमचे प्रवासी 1178 जाऊ शकतात. आज तुम्ही कधी जाऊन बघा दिवा सावंतवाडी गाडी, 16 डबे असतात त्या गाडीत, 18 डबे, 16 नव्हे. त्या 18 डब्यांमध्ये प्रवासी किती असतात तुम्ही बघा. एक गाडी कमीत कमी 2,500 प्रवासी नेते, कमीत कमी. ज्यावेळी गर्दीचे दिवस, म्हणजे तुम्ही गणपतीत म्हणाल किंवा शिमगा, सुट्ट्या, त्यावेळी अजून जास्ती गर्दी असते. आणि हे फक्त 18 डबे असतात, 22 डबे असतात. म्हणजे ती गाडी तर 3,500 प्रवासी आरामात नेते एक वेळ, म्हणजे ह्याच्यात तिप्पट प्रवासी
एका वेळी त्या गाडीतनं जातात, त्या गाड्यांमधनं जाऊ शकतात. खर्च निम्मा, प्रवासी तिप्पट. गणित करा, एका वंदे भारतच्या खर्चामध्ये आपण 6 पट प्रवासी नेऊ शकतो. ते नाही होत. हो हो हो. आणि तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, खूप लोकांना ही गोष्ट माहिती नाही. आता पुण्यावरनं कोल्हापूरला वंदे भारत चालू केली, कोणाचा बळी दिला त्याच्यासाठी? सह्याद्री एक्सप्रेस बंद केली. हो हो. टाळेबंदीच्या वेळी ती बंद केली, पूर्णपणे गाडी बंद केली. ती गाडी बंद करून टाकली. टाळेबंदीच्या वेळी ती बंद केली, ती गाडी अजूनही बंद. लॉकडाऊनच्या वेळेला. हां, टाळेबंदीनंतर ती गाडी चालू झालेली नाही आजपर्यंत. तिची जी वेळ होती त्यावेळी आता सिंहगड एक्सप्रेस येते. म्हणजे सह्याद्री एक्सप्रेसचा बळी घेऊन तुम्ही ही गाडी चालू केली. हे जवळपास प्रत्येक ठिकाणी घडले, हे फक्त तिकडे नाही घडलेलं. गांधीनगर वंदे भारत चालू केली, फिरोजपूर जनता बंद करून टाकली. दुसरी गांधीनगर वंदे भारत चालू केली, विरामगाम पॅसेंजर बंद करून टाकले. सर्वसामान्य प्रवाशांनी काय करायचं? ज्या गाड्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खूप उपयोगाच्या होत्या. वंदे भारतचं तिकीट हे प्रचंड आहे, ते सर्वसामान्यांना न परवडणारं आहे. म्हणजे उद्या गरिबांनी प्रवासच करायचा नाही असं सरकारचं धोरण आहे की काय? तसंच आहे. काय सांगतो तुम्हाला, आज म्हणजे आर्थिक निकष जर लावले तर वरचा 10% भाग आणि खालचा 90% भाग, म्हणजे 10% भाग जो आहे त्याला मी इंडिया म्हणतो आणि खालचे 90% त्यांना मी भारत म्हणतो. कारण खूप विषमता आहे. हो, आर्थिक विषमता प्रचंड आहे. आता हे वरचे जे इंडियातले लोक आहेत त्यांना इतर सगळे पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे समजा आता कोणी आहे पैसेवाला जो खर्च करू शकतोय, आता मुंबईवरनं मडगावला जायचं असेल, अनेक पर्याय आहेत. तो स्वतः बाईकनी जाऊ शकतो, स्वतःच्या 4 चाकी गाडीने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो. एवढे सगळे पर्याय त्याला उपलब्ध असताना तुम्ही वंदे भारत का देताय त्यांना? बरोबर. सर्वसामान्य प्रवासी जो आहे, ज्याला वंदे भारत विचार पण करू शकत नाही, अशा प्रवाशांना तुम्ही काय देताय? त्यांनी कसा प्रवास करायचा? त्यांनी मडगावपर्यंत जायचं नाही? आज तुम्हाला सांगतो, ही बंद केली भुसावळ पॅसेंजर. आज मुंबईवरनं घोटीला जायचं तर एक पण गाडी नाहीये. छोटी जी स्थानकं आहेत, नगर देवळा आहे, गाळण आहे, अशी जी स्थानकं आहेत, मुंबईची कनेक्टिव्हिटी संपवून टाकली, गाडी बंद करून टाकली. वंदे भारत चालू केली, साईनगर शिर्डी वंदे भारत चालू केली, भुसावळ पॅसेंजर बंद केली. आता ज्या प्रवाशाला गाळणला जायचं त्यांनी काय करायचं मला सांगा तुम्ही? कसं जायचं? त्यांनी विचार करणार की नाही? म्हणजे हे कोणासाठी चालली रेल्वे? सर्वसामान्य लोकांची रेल्वे किंवा जी काही सोयी सुविधा आहेत त्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजेत, हा रेल्वेचा हेतू होता. बसला गेला असायलाच पाहिजे, कारण रेल्वे ही व्यापारी संघटना नाही. पैसा कमावणं हा रेल्वेचा उद्देश असू शकत नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मोदी सरकारने व्यापारी दृष्टिकोन ठेवून रेल्वे चालवायला 100% केलेलं आहे, निश्चितपणे केलेलं आहे. कारण सगळे निर्णय श्रीमंत वर्गाला डोळ्यासमोर ठेवूनच घेतले जातात.